शीतल शेरकर. मी नवी मुंबईवरून आहे. माझा अनुभवही खूप चांगला आहे मॅडम सोबत. आणि माझ्या केस गळायची खरंच थांबली आहेत. माझे बरेचसे खाडे झाले, पण मॅडम अगदी मला लक्ष देऊन सगळ्यांकडे पर्टिक्युलरली लक्ष देऊन करून घेत होत्या सगळ्या गोष्टी, की व्यवस्थित तुमचं हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. प्रत्येकाला सांगत होत्या हे करा, ते करा म्हणून. आणि चेहऱ्यावर पण बऱ्यापैकी म्हणजे ग्लो खूप आलाय. आणि काळेपणा, डाग वगैरे मला जी अपेक्षा होती त्याप्रमाणे मी ज्याच्यासाठी केलं आहे, मला तो ताण चेहऱ्यावर जो दिसायचा माझा चेहऱ्यावरती नेहमी, तो माझा काही प्रमाणात कमी झालाय. नाभीमध्ये तेल चालू केलंय मी आता. पहिले नव्हतं माझं. नंतर रोज सीड्स खायच्या किंवा तुम्ही ते डिटॉक्स वॉटर दिलंय, त्यांनी खूप शरीरातूनही फरक पडतोय. मॅडम मला खूप सजेशन करतात की तू आतूनही घे, बाहेरूनही कर, सगळं व्यवस्थित. मग छान माझ्या चेहऱ्यावर एक तेज आलेलं आहे. भरपूर माझा अनुभव खूप चांगला आलेला आहे तुमच्या बाबतीत. आणि पर्टिक्युलर क्लासेस खूपच पर्टिक्युलर होतात अगदी. म्हणजे कुठंच टाइम नाही, टाइम तर बिलकुल वेस्ट होत नाही. टाइम एकदम परफेक्ट असतो. उलट आपणच साधकांनीच केलं पाहिजे. टाइम बरोबर मॅडम बरोबर घेतात, अगदी टाइमवर सुरू करतात, टाइमवर संपवतात. व्यवस्थित त्याच्यात सगळं व्यायाम वगैरे करून घेतात सगळं. आणि प्रत्येकाला लक्ष देऊन, परत असं नाही की चालू आहे कॅमेरा, असं काही नाही. व्यवस्थित अगदी. खूप छान अनुभव आहे माझा. माझं नाव प्रिया पवार आणि ही माझी दुसरी बॅच आहे फेस योगाची. पहिली बॅच जेव्हा घेतली होती तेव्हाच मला बराच फरक जाणवला होता आणि मी मॅडमना रिटर्न मध्ये त्याचा रिप्लाय पण केला होता की चेहऱ्यावरती बराच ग्लो आलेला आणि डलनेस जो होता, आता एज ओव्हर 40 झालेलं आहे, त्यामुळे अचानक असे चेहऱ्यामध्ये बदल दिसायला लागले होते की डोळ्याखाली डार्क सर्कल्स यायला लागलेत किंवा थोडा चेहरा खेचल्यासारखा वाटायला लागलाय, असं वाटायला लागलं होतं. आणि मग फर्स्ट बॅच जेव्हा मी फेस योगाची केली त्याच्यामध्ये बराच मला फरक जाणवला. डिटॉक्स वॉटरचा पण बराच मदत झाली किंवा तेलाचे मसाज करणं वगैरे, ह्याचा पण मला खूप फायदा झाला. आणि त्यामुळे मग डिसाईड केलं, म्हणजे तेव्हा सुद्धा पहिल्या ह्याच्यात थोडासा आपले डेलीचे काही प्रॉब्लेम्स असतात वगैरे म्हणून तेव्हा पण थोडासा 2-3 दिवसांचा गॅप झालेला. या सेशन मध्ये सुद्धा तेव्हा 21 दिवसांची मॅडमनी बॅच घेतलेली, त्यामुळे त्याचा मला असं वाटतंय की जास्त इफेक्ट होता. 3 आठवडे म्हणजे बराच हे होतो, इफेक्ट चांगला मिळतो. आणि यावेळेस सुद्धा मग तेव्हा थोडा गॅप झालेला, यावेळेस सुद्धा मग इफेक्ट चांगला मिळाल्यामुळे ठरवलंच होतं की पुढच्या वेळेस मॅडम बॅच लावतील तेव्हा दुसरी बॅच पण घ्यायची. आणि या बॅचचे सुद्धा ऍज युजल खूप छान मॅडमच्या मार्गदर्शनाखाली इफेक्ट मिळाले आहेत. कालचं जे स्क्रबिंग वगैरे आणि हे झालं ते तर अतिशय, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले जेव्हा आज, तेव्हा मला असं वाटलं अरे हे माझा चेहरा आहे का, एवढा तो ग्लो करत होता. थँक्यू सो मच. त्यामुळे त्याची सुद्धा पुढच्या बॅचची सुद्धा इन्क्वायरी माझी मॅडम कडून करून झालेली आहे, मॅडमकडनं मॅडमनी रिप्लाय दिलेला आहे. त्यामुळे पुढच्या जितक्या बॅच मॅडमच्या होतील अशा दर महिन्याला मॅडमनी सारख्या अशा थोड्या थोड्या गॅपने बॅच लावत राहाव्या. आणि त्या करून घेतात म्हणून ऍटलीस्ट काहीतरी काहीतरी करता येतं, नाहीतर चेहऱ्यासाठी असं वेगळं काहीच करता येत नाही. पण मॅडमना एकच रिक्वेस्ट असेल की अशा बॅच दर महिन्याच्या लावत जा, म्हणजे दर बॅच मध्ये ऍडमिशन कन्फर्म. भले थोडासा गॅप मध्ये 2-3 4 दिवस असा होत असेल, पण ठीक आहे, ऍटलीस्ट प्रयत्न तरी करत राहू आम्ही की अटेंड करू. आणि अशीच तुमची साथ आम्हाला मिळत राहावी. थँक्यू सो मच. बोला. सुनीता मॅम, माईक बंद आहे तुमचा. नमस्कार, मी सुनीता कदम. मला आमच्या कॉलेजच्या योगिता जाधव मॅडम आहेत, त्यांनी तुमचा संपर्क दिला होता. त्या आम्हाला सतत सांगायच्या की छान घेतात मॅडम, मस्त घेतात मॅडम. त्यांनी बऱ्याच वेळा आम्हाला ते सांगितलं, पण जोपर्यंत असं म्हणतात ना की आपण जॉईन होत नाही आणि स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. तर ऍक्च्युली त्यांच्या फोर्समुळेच, योगिता जाधव मॅडमच्या फोर्समुळे मी असं एक चला जाऊन तर बघूया आपण त्या क्लासला, की काय एवढं नवीन आहे. ऑनलाईन क्लासेस बरेच असे ऐकलेले होते, पण फेस योगा हे मी पहिल्यांदाच त्यांच्याकडून ऐकलं होतं. आणि जसं प्रिया मॅडम आता बोलल्या की आफ्टर 40, तसं माझं पण एज 43 आहे. ते सगळं चेहऱ्यावर दिसायला लागलं होतं, म्हणजे स्वेलिंग असेल किंवा डलनेसपणा असेल,
आणि स्वतःलाच फ्रेश वाटायचं नाही. म्हणजे कितीही झोप झाली तरी आरशात बघितलं की त्या पांढऱ्या केसांमुळे आणि स्वतःच्या तो चेहरा डलनेसमुळे ना कॉन्फिडन्स कुठेतरी लूज होत चालला होता. पण म्हटलं चला योगिता मॅडम एवढं सजेस्ट करतायत तर बघूया तरी शुभांगी मॅडमच्या क्लासमध्ये एंट्री करून. म्हणून पहिली बॅच मी थोडस नकारतेच्या दृष्टीने जॉईन झाली की म्हटलं 1-2 सेशन करून बघू काय होतंय ते. पण त्याच पहिल्या बॅच मध्ये मला एवढा फरक जाणवला की असं वाटलं की अरे हे संपलंच नाही पाहिजे, हे कंटिन्युटी पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा घरगुती साधनातून म्हणजे विदाउट केमिकल फ्री आपण जेव्हा ते तुम्ही जे छान प्रकारे करून घेतलं फेस योगा मार्फत जे सगळे त्याचे एक्सरसाइज असू द्या, त्याचे त्याचे बेनिफिट्स असतील, कसं करायचं फेसला, फेशियल कसं करायचं, हे सगळं तुम्ही इतकं कमी घरगुती साहित्यात इतकं छान प्रकारे समजून सांगितलं की त्याचे रिझल्ट पहिल्या आठवड्यातच चेहऱ्यावर दिसायला लागले. मग पहिल्या बॅच नंतर थोडासा मध्ये गॅप झाला आणि माझी उत्सुकता मग अजून दाटली की बाबा दुसरी बॅच कधी चालू होते आणि मी लगेच दुसऱ्या बॅचला पण जॉईन झाले. आता सुद्धा जेव्हा तुम्ही सांगितलं की 1 फेब्रुवारी पासून मी तिसरी बॅच चालू करते, तर मी लगेच मॅडमला फोन केला की मी कन्फर्म तुमचं कंटेस्टंट आहे. कारण का की तो रिझल्ट मला दिवसेंदिवस दिसायला लागलाय. ग्लो म्हणण्यापेक्षा पण ना जी एक स्वतःमध्ये आत्मविश्वास तयार झालाय की बाबा आपण विदाऊट मेकअप सुद्धा छान दिसू शकतो. मला फारसा मेकअप करायला तसं आवडत नाही. पण जे नॅचरल ब्युटी जी आहे ती या फेस योगामुळे चेहऱ्यावर थोडी झळकायला लागली. आणि घरातून तर कमेंट्स यायलाच लागले, पण शेजारी पाजारी पण कमेंट्स द्यायला लागले की बाबा छान फेसला असा तुझा शेप यायला लागलाय. जे गाल असे तुझे फुगल्यासारखे दिसायचे त्याला पण चांगलं कर्व यायला लागले. मिस्टरांकडून कॉम्प्लिमेंट्स मिळायला लागले. मग त्याच्यामुळे की मी तर असं सर्वांना सजेस्ट करते की बाबा प्रत्येकाने ह्या गोष्टीचा अनुभव घ्या. दुसऱ्याचा अनुभव ऐकण्यापेक्षा स्वतः एकदा या क्लासला जॉईन व्हा आणि स्वतःहून अनुभव घ्या. रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि शुभांगी मॅडम खूप खूप थँक्यू. तुमची खरंच ती मेहनत आणि ती जिद्द ती त्यातून दिसून येते. तुम्ही म्हणता की 21 दिवसाचा बोर वाटतं, पण मला तर खूप मजा वाटत होती की बाबा चला तुमच्यामुळे आम्ही तो कामातल्या दिवसभराच्या स्ट्रेसमधून तो अर्धा तास का होईना स्वतःसाठी देतोय. आणि आमचे पार्लेचे पैसे खूप वाचवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बोला. हा, मी वहिदा कुरेशी नवी मुंबईवरून बोलते. माझी पहिलीच बॅच आहे. अ, जरा माझे काही क्लासेस मिस झाले, पण जेवढं पण तुम्ही शिकवलं मॅडम खूप छान शिकवलं. मेन अवेअरनेस आला आणि एज नुसार आता स्किन सॅगिंग पण सुरू झालंय, तर ते आतून जाणवत होतं की असं का. तर तुम्ही जेव्हा शिकवायला सुरुवात केली तर फरक जाणवला. मला माझाच फरक जाणवला. तर माझी इच्छा आहे की मला पुढची बॅच जॉईन करायची आहे तुमची. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली चेहऱ्यावर बघू अजून किती चेंजेस येत आहे. थँक्यू मॅम.